कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजपासून मी माझ्या स्वयंपाकघरात पूर्णपणे लक्ष देणार आहे, मन लावून काम करणार आहे। माझ्या माणसांच्या आवडीचं त्यांना खाऊ पिऊ बनवून घालणार आहे। माझ्या देवी यांची मनापासून सेवा करणार आहे। ज्यासाठीच मी इकडे आले होते ते मी करणार आहे। त्यामुळे मी आता तुमच्या समोर हे जाहीर करते की आजपासून मी किर्लोस्कर कंपनी मधलं माझं ब्रँड अँबॅसिडरचं पद कायमची सोडते। हिने पद सोडून माझा काहीच फायदा झाला नाही। खरी ब्रँड अँबॅसिडर होण्यासाठी मीच पात्र होते। देवी आई नव्या ब्रँड अँबॅसिडरचं नाव तुमच्या समोर जाहीर करतीलच। आदित्य सर, पण त्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे, जसं तुम्ही समद्यांनी माझ्यावर प्रेम केलं तसंच प्रेम नवीन ब्रँड अँबॅसिडरवर सुद्धा करा। किर्लोस्कर कंपनीवर प्रेम करा, जसं आधी केलं अगदी तसंच। धन्यवाद। तुझ्या आणि कोणाच्याच शुभेच्छा आता ही कंपनी वाचवू शकत नाही। मॅडम, ब्रँड अँबॅसेडर बदलण्यामागील काही स्पेशल कारण? हा तिचा स्वतःचा निर्णय होता आणि तिला स्वयंपाकघरात जास्त कम्फर्टेबल वाटतं आणि आम्हाला पण तिच्यासाठी तेच योग्य वाटलं। मग तुमच्या कंपनीची नवी ब्रँड अँबॅसेडर कोण असेल? ती उच्च शिक्षित आहे, सुसंस्कृत आहे, सुंदर आहे, तिला बिझनेस क्षेत्राचं ज्ञान आहे, लोकांना हँडल कसं करायचं याचं कौशल्य आहे तिच्याकडे, आणि शिवाय ती लवकरच किर्लोस्कर कुटुंबाचा एक भाग होणार आहे। तिच्या हुशारीने, चांगुलपणाने ती सगळ्यांचं मन जिंकते। स्वतःच्या क्षेत्रात इतकं यश मिळवून सुद्धा पाय तिचे अजूनही जमिनीवरच आहेत। किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची नवी ब्रँड अँबॅसेडर आहे अनुष्का। बघतेस काय नाही? मी जिंकली आदित्य, तू आता काहीही करू शकत नाहीस। तुम्ही तिला प्रश्न विचारू शकता। ब्रँड अँबॅसेडर होऊन कसं वाटतंय आता? ऑफकोर्स छानच वाटतंय। किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची ब्रँड अँबॅसेडर होणं म्हणजे कोणासाठी भाग्याचीच गोष्ट आहे। या पदाचा काही अनुभव आहे का तुम्हाला? नाही, अनुभव असा काही नाहीये, पण या कंपनीच्या फायद्याचं काय ठरेल याची नक्कीच जाणीव आहे मला। इथे काही दिवसात कोणतं नवीन प्रोडक्ट लॉन्च होणार आहे का? नाहीये, आम्ही तुम्हाला वेळोवेळी अपडेटेड ठेवूच। हे सगळं काय सुरू आहे? आदित्य, प्रेस कॉन्फरन्स चालू आहे, आपण आज जाऊन बोलूया।
आई मी काय बोलतो ते ऐक ना आई. ऐक. आदित्य, तू इतका आगतिक आणि उतावीळ का वागतोयस? मी तुला सांगितलं होतं की तिथलं काम संपवूनच परत यायचं. इथे येऊन प्रेस समोर तू मला उलट प्रश्न काय विचारतोयस? आपण काय वागतोय ह्याचं भान आहे का तुला? आई तिकडचं सगळं सोड, पण इथं जे काय चालू आहे ते बघून मला खरंच कळत नाही मी काय रिॲक्ट होऊ. आई हे बघ, तू तिकडच्या कामाची काळजी करू नकोस, मी सगळं करेन मॅनेज. पण मला खरंच विश्वास बसत नाही, तुम्ही इतका मोठा निर्णय तू घेतलाय हा निर्णय. माझा निर्णय चुकलाय असं वाटतंय का तुला? तुला विश्वास नाहीये माझ्या निर्णयावर? आदित्य, तुझ्या डोळ्यात मला अविश्वास दिसतोय. याआधी कधीही मी घेतलेल्या कुठल्याही निर्णयावर तू प्रश्न उपस्थित केलेला नाहीस. मी निर्णय घेत गेले आणि तू ते निर्णय डोळे झाकून मान्य करत गेलास. याआधी कधीही तू माझ्या निर्णयावर शंका उपस्थित केलेली नाहीये. मग आजच काय झालंय? आई हे बघ मी म्हणतच नाहीये तू चुकीचा निर्णय घेतलायस. मला फक्त असं वाटतं की हा निर्णय प्रॅक्टिकली विचार न करता इमोशनली घेतलेला आहे. आई पारू आपल्या कंपनीची ओळख आहे. तळागाळातून आलेल्या लोकांचं प्रतिनिधित्व करते ती. तिच्या ब्रँड अँबॅसेडर असण्याने बऱ्याच लोकांना ही कंपनी आपलीशी वाटते, जवळची वाटते. पारूची भाषा, तिचं राहणं, तिचं स्वभाव, तिचे कपडे हे सगळं लोकांना खूप आवडतं. आणि ती इतक्या कन्व्हिन्सिंगली एखादी गोष्ट बोलते की लोकांना ते खोटं अजिबात वाटत नाही. आणि म्हणूनच तर आपल्या कंपनीच्या ग्रोथ मध्ये बदल दिसलेले आहेत. आणि आता जर का आपण आपली कंपनीची ब्रँड अँबॅसेडर बदलली तर लोक आपल्या प्रोडक्टशी कनेक्ट नाही होऊ शकणार. आपल्या कंपनीचं खूप नुकसान होईल. नफा नुकसानीचा विचार किर्लोस्करांनी कधीच नाही केला आणि मी तोटा आणि फायदा ह्यासाठी बिझनेस करतच नाही. हा बिझनेस मी उभा केलाय माझ्या कष्टावर, धाडसावर आणि अडचणींच्या वेळी घ्याव्या लागलेल्या अवघड निर्णयांवर. आणि मी घेतलेले निर्णय हे आपल्या बिझनेस साठी योग्यच होते हे सिद्ध झालंय. आणि त्याचमुळे आज किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीज इतक्या उंचीवर जाऊन पोहोचलाय. त्यामुळे माझा बिझनेस कसा चालवायचा हे प्लीज मला कुणीही शिकवू नये. अहिल्या जरा शांत राहा तू. आदित्य व्यवस्थितच बोलतोय, फक्त बाबा एक मिनिट. आई हे बघ तुझ्या निर्णयाने कंपनीला फायदाच झालेला आहे. नाही आपली कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांचा पण विचार करतेस ना का? आपल्या एखाद्या निर्णयाने त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये याची काळजी घेतो ना आपण. मग आता या तुझ्या निर्णयाने कोणावर अन्याय होत नाहीये याची खात्री आहे का तुला? अहिल्यादेवी किर्लोस्कर कधीच कुणावर अन्याय नाही करत. आई पण यावेळी अन्याय झालाय आणि तोही आपल्या पारूवर. तिची काही चूक नसताना तिला हे ब्रँड अँबॅसेडर पद सोडावं लागतंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.